0 असेल. ठीक आहे, थीटाची व्हॅल्यू 0 असेल तर वर्क डन काय तो पॉझिटिव्ह. थीटाची व्हॅल्यू 0 to 90 जरी चेंज केली तरी पण वर्क डन हा पॉझिटिव्ह असेल. चेक करायचं कसं येणार. जर कॉस थीटाच्या व्हॅल्यूज लिहिल्या, कॉस थीटाच्या व्हॅल्यूज सांगा रे कसं नाही 30 डिग्री कसं नाही सांगू व्हॅल्यूज सांग. कॉस 30ची व्हॅल्यू 0, 30, 45, 60 आणि 90 सांग. 1, 3/2, 1/2, हाफ आणि 0. बरोबर आहे व्हॅल्यू, सगळ्या बरोबर आहे, नक्की बरोबर आहे. उलट्या सांगितलं का? चेक कराल का एकदा? नाही चेक कराल का एकदा? बरोबर आहे का? नक्की बघा. ठीक आहे, तर कॉस थीटाच्या जर व्हॅल्यूज पाहिल्या 0 पासून 90 पर्यंत, 0 पासून 90 पर्यंत सगळ्या व्हॅल्यूज काय पॉझिटिव्ह आहेत. बरोबर, 0 पासून 90 पर्यंत. जर 90च्या पुढे गेलो तर ते काय होत जातात, निगेटिव्ह होत जातात. ठीक आहे, कॉसचा जर ग्राफ येतो, ग्राफ पाहिजे तुम्हाला कॉसचा, साईनचा ग्राफ कसा असतो, हा वाला आहे साईनचा ग्राफ. 0 ला स्टार्ट होतो. ठीक आहे, ही व्हॅल्यू आहे 0, काय आहे 90, ही काय आहे 180. ठीक आहे, 0, 90, 180. मग हे कोणाच्या व्हॅल्यूज मिळतात आपल्याला, ह्या साईनच्या व्हॅल्यूज मिळतात. जर कॉसचा ग्राफ घेतला, कॉसचा ग्राफ काय येतो असा. ठीक आहे, इथे 0ची व्हॅल्यू काय आहे 1. ठीक आहे, 0 ला कॉसची व्हॅल्यू काय 1. इथे काय आहे 90, इथे काय आहे 180. ठीक आहे, 180 ला व्हॅल्यू बरोबर काय आहे -1, काय आहे -1. ठीक आहे, म्हणजे कॉसच्या व्हॅल्यू जर पाहिल्या पॉझिटिव्ह कुठून कुठपर्यंत आहे, 0 पासून 90 पर्यंत. 90 ला काय होतं निगेटिव्ह, 90 ला होतं 0, 90 ला 0 होतं, नंतर निगेटिव्ह ला स्टार्ट होतं. म्हणजे जर पॉझिटिव्ह वर्तन पाहिजे, काय पाहिजे पॉझिटिव्ह वर्तन पाहिजे, तर थीटाची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असली पाहिजे, 0 पासून 90 पर्यंत असते. 0 ला इक्वल चालेल तर 90 ला इक्वल चालेल का? म्हणजे 90 पेक्षा कसा पाहिजे थीटा, स्मॉलर की ग्रेटर, कसा पाहिजे स्मॉलर. थीटा शुड बी स्मॉलर दॅन 90 बट ग्रेटर दॅन और इक्वल टू, कसं पाहिजे ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. 0 ला इक्वल असेल तरी पण वर्क पॉझिटिव्ह. ठीक आहे, 0 पेक्षा मोठं पण 90 पेक्षा कसं पाहिजे छोटं. समजलंय? समजलंय का? नक्की समजलंय. आता नेगेटिव्ह साठी यायचं. नेगेटिव्ह साठी काय येईल बरं, कशापेक्षा ग्रेटर पाहिजे 90 पेक्षा ग्रेटर आणि 180 पेक्षा छोटा. ठीक आहे, 90 ला इक्वल चालेल का? नाही. म्हणजे थीटा शुड बी ग्रेटर दॅन 90. ग्रेटर दॅन इक्वल चालेल का? नाही, फक्त ग्रेटर दॅन पाहिजे. आणि शुड बी स्मॉलर दॅन और इक्वल टू 0 व्हॅल्यू कधी येते चेक करा. 90 ला येईल, 270 ला येईल. ठीक आहे, 90च्या कुठल्याही मल्टिपल्सला काय येणार नाही, सॉरी 90च्या गॅप आहे. ठीक आहे, 90 270 नंतर 360 ला 360 ला -1 येणार, नंतर तर थीटाची व्हॅल्यू ही 90 ला काय येणार आहे 0 येणार आहे. समजलंय का? ही पण कंडिशन लिहून घ्या, कंडिशन लिहून घ्या. म्हणजे इथे थीटा थोडक्यात काय सांगायचं, तर थीटा कसा पाहिजे ऍक्टिव्ह पाहिजे, इथे थीटा कसा पाहिजे ऑब्ट्यूज पाहिजे. ठीक आहे, 90 पेक्षा ग्रेटर म्हणजे काय ऑब्ट्यूज, आणि इथे 0 ला काय पाहिजे तो राईट अँगल ला. ठीक आहे, कसा पाहिजे राईट अँगल. कॅल्क्युलेशन ऑफ वर्क डन. आता वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, काय कॅल्क्युलेट करायचंय, वर्क डन कॅल्क्युलेट करायचंय. वर्क डन कॅल्क्युलेट करण्याच्या काही मेथड्स आहेत.
त्यात सिम्पलेस्ट मेथड म्हणजे डॉट प्रोडक्ट घेणं सरळ सरळ, ठीक आहे. त्यानंतर अँगल सांगितला तर अँगल टाकणं, ठीक आहे. फोर्सची व्हॅल्यू दिली, फोर्सची व्हॅल्यू टाकणं. ह्या सिम्पलेस्ट मेथड्स आहे, ठीक आहे. फर्स्ट सिम्पलेस्ट मेथड ज्यावेळी तुम्हाला अँगल दिला असेल, ठीक आहे, काय दिला असेल, अँगल दिला असेल, अँगल फक्त पुट करायचं. फोर्सची व्हॅल्यू गिवन असेल, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू गिवन असेल, अँगलची व्हॅल्यू पण दिलेली आहे, ठीक आहे. जर सपोज म्हटलं इफ फोर्स ऑफ 5 न्यूटन, काय म्हटलं, इफ फोर्स ऑफ 5 न्यूटन acts on a body and the body is displaced by 1 meter, ठीक आहे. बॉडी किती डिस्प्लेस झाली, 1 मीटर. आणि डिस्प्लेसमेंट आणि फोर्स मधला मी अँगल दिला, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स मधला जो अँगल आहे थीटा तो आहे 90 डिग्री. देन कॅल्क्युलेट द वर्क. 0 किती येणार, 0. का बरं, अँगल किती आहे, डिस्प्लेसमेंट व्हायला पाहिजे का, नाही. बरोबर का, बरोबर का, येतंय का. चला आता अँगल बदलू. अँगल घ्या 30 डिग्री, ठीक आहे. वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. वर्क डन काय येणार, एफ एस कॉस 30 इज इक्वल टू एफ ची व्हॅल्यू किती आहे 5, एस ची व्हॅल्यू 1 आणि कॉस 30 ची व्हॅल्यू 3/√3/2. किती आली ती 2.5 वर, म्हणजे 2.5 √3 आली वर्क डनची व्हॅल्यू. आणि वर्क डनची युनिट काय, ठीक आहे. बेसिक मेथड झाली. बेसिक मेथड डॉट प्रोडक्ट आहे, अँगल म्हणजे अँगल, ठीक आहे. आता वेक्टर्स फॉर्म मध्ये जर घेतलं, ठीक आहे. इथं काय ही यात तुम्हाला अँगल माहिती, ठीक आहे. तुम्हाला अँगल नाही माहिती, तुम्हाला वेक्टर्स दिलेलं. इफ फोर्स वेक्टर इज गिवन बाय 2i cap plus 3j cap and displacement vector is given by i cap plus j cap, then calculate the work done. वर्क डन काय तो f डॉट s, ठीक आहे. f ची व्हॅल्यू काय आहे 2i cap plus 3j cap डॉट डिस्प्लेसमेंट ची व्हॅल्यू काय आहे i cap plus j cap, ठीक आहे. काय करणार, i cap चं मल्टिप्लिकेशन i cap सोबत j cap चं j cap सोबत. i cap किती आला 2, i cap लिहिणार का आता, नाही. हा काय तो डॉट प्रोडक्ट आहे, स्केलर प्रोडक्ट, ठीक आहे. 2 × 1 किती आला 2, 3 × 1 किती आला 3, म्हणजे प्लस किती आला वर्क डन 5. बेसिक किती आला 5. समजलंय, नक्की समजलंय. आता अजून एक मेथड. जर फोर्स वेक्टर तुम्हाला दिला, ठीक आहे. फोर्स वेक्टर सपोज हा असेल 2i cap plus 3j cap and a body is displaced from, बॉडीचे डिस्प्लेसमेंट जे आहे 2 पॉईंट्स पासून झाली 2, 3 to 6, 7 इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झाली. बॉडी कुठे डिस्प्लेस झाला 2, 3 पासून 6, 7. 2, 3 याचा अर्थ काय, एक्स ची व्हॅल्यू 2 होती आणि याची व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू 3 होती. या पॉईंट पासून तो कुठे डिस्प्लेस झाला 6, 7 ला डिस्प्लेस झाला, ठीक आहे. तर इथून इथे डिस्प्लेस झाल्यानंतर डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायची. त्या डिस्प्लेसमेंट डॉट कॉन्स्टंट घ्यायचा फोर्स सोबत. कसं आता डिस्प्लेसमेंट कशी फाइंड करणार बरं, याची ग्राफ काढायचा, ठीक आहे. ग्राफ नाही काढायचा बरं सांगते, ठीक आहे. ठीक, पहिलं पॉईंट काय पहा बरं, 2, 3, ठीक आहे. एक्स ऍक्सिस वर 2, वाय ऍक्सिस वर 3, म्हणजे पॉईंट इथे आला बरोबर. आणि नेक्स्ट पॉईंट काय 6, 7, ठीक आहे. एक्स ऍक्सिस वर 6 आणि वाय ऍक्सिस वर 7, म्हणजे इथे आलं, ठीक आहे. इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट काय आहे ते कॅल्क्युलेट करायचं. हे डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल ना, कसं डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार इथून इथपर्यंत, कसं कॅल्क्युलेट. चलो एक दुसरे सिंपल जर एक्स ऍक्सिस वर डिस्प्लेसमेंट घ्या, ठीक आहे. ठीक आहे, एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट पहिला 2 ला होता, ठीक आहे. म्हणजे 2,0 ला होता, ठीक आहे. वाय ऍक्सिसला तो 0 आहे, एक्स ऍक्सिसला 2 आहे. 2,0 ला होता, त्याला मी नेलं 5,0. काय डिस्टन्स टी, कसं आलं डिस्टन्स 5 minus 2, ठीक आहे. तसंच इथे करायचं. काय करणार x minus x2 minus x1 आणि y2 minus y. मग तुम्हाला त्या याचं डिस्टन्स मिळेल, ठीक आहे. काय आलं त्याचं डिस्टन्स मिळणार. किती आलं ते सांगा 6 minus 2, 6 minus 2
प्लस y2 मायनस y1 इंटू जे कॅप x2 मायनस x1 काय येईल x2 हा आहे 6 हातून 2 गेले 4 i कॅप प्लस 7 मायनस 3 त्याला 4 जे कॅप म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली डिस्प्लेसमेंट किती आलं 4 i कॅप प्लस 4 जे कॅप काय फाइंड करायचं आहे वर्क डन काय येतं f डॉट s f ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 2 i कॅप प्लस 3 जे कॅप डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे कोणासोबत 4 i कॅप प्लस 4 जे कॅप सोबत ठीक आहे 4 2 ला 8 3 4 ला 12 म्हणजे किती आलं ते 20 वर्क डनची व्हॅल्यू काय आली 20